नागौर जिले के रामटेक तहसील अंतर्गत आने वाले पिपरिया पेट से लेकर रामटेकगढ़ मंदिर तक निर्माण होने वाले रोपवे के विरोध में रामटेक गांधी चौक परिसर में सर्वदलीय जनसभा का आयोजन किया गया, जिसमें सर्वसम्मति से निर्धारित स्थल से रोपवे का निर्माण न करने की मांग की गई तथा प्रकरण को लेकर न्यायालय एवं आंदोलन का इशारा भी दिया गया। रोपवे निर्माण प्रक्रिया को लेकर आयोजित सर्वदलीय जनसभा नागौर जिले के रामटेक तहसील अंतर्गत आने वाले पिपरिया पेट से लेकर रामटेकगढ़ मंदिर तक निर्माण होने वाले रोपवे के विरोध में रामटेक गांधी चौक परिसर में सर्वदलीय जनसभा का आयोजन किया गया। इस अवसर पर जिसमें सर्वसम्मति से निर्धारित स्थल से रोपवे का निर्माण न करने की मांग की गई तथा प्रकरण को लेकर न्यायालय एवं आंदोलन का इशारा भी दिया गया है। रोपवे निर्माण प्रक्रिया को लेकर आयोजित सर्वदलीय जनसभा में कांग्रेस, भाजपा, उबाठा, प्रपार जनशक्ति पक्ष सहित अन्य स्थानीय नागरिकों ने सहभाग लिया। कारा न्यूज के लिए रामटेक से अजय मेहरगुले की रिपोर्ट। रामटेक शहराला तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी एक 211 कोटी रुपयाचा विशेष पॅकेज सरकारने घोषित केला आहे आणि त्यामध्ये एक्सक्लेवेटर किंवा रोपवे ही संकल्पना एक 63 कोटी रुपयाची राबवण्यात आली आहे। त्या सगळ्या प्रस्तावामध्ये जी जागा निवडली आहे की जिथून रोपवे लँड होणार आहे किंवा खाली उतरणार आहे, तर ती जागा ऑब्जेक्शनेबल आहे, त्याच्यामुळे कोणताही फायदा रामटेकच्या जनतेला होणार नाही आहे। त्याचे एक्सेस रामटेक शहराशी असला पाहिजे अशी रामटेकच्या जनतेची मागणी आहे। प्रत्येक ठिकाणी हा विषय चर्चेला जात आहे की हे चुकीचं होत आहे आणि या सगळ्याच्या विरोधात आज सर्वपक्षीय सभा काही आमच्या रामटेक येथील तरुण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी आयोजित केली होती आणि त्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला आणि त्या प्रस्तावित जागेला विरोध दर्शवला आहे। हा एक्सक्लेवेटर किंवा रोपवे हा गडमंदिर अंबाळा परिसरातून किंवा SNT कॉलेज किंवा इतर परिसरातून व्हावा, जेणेकरून मोठ्या प्रमाणात रोजगार येईल, मोठ्या प्रमाणात लोकांना त्याचा फायदा होईल अशी सगळ्यांची मागणी आहे। या रोपवेचं आधी लोकेशन अंबाळा परिसर रामटेक ते गडमंदिर रामटेक असं होतं। कोणालाही विश्वासात न घेता याचं लोकेशन पिपरिया पेठ चेरी फार्मच्या बाजूला येथून राम मंदिर रामटेक येथे एक्सिलेटरचं निर्माण होण्याकरिता हा निवेदन देण्यात आला होता। त्यामुळे हे प्रस्ताव पास झाला गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणि ती जागा चुकीची असल्यामुळे आज सर्व लोकांनी आपला विरोध इथे दर्शवला आहे आणि सर्व लोक जर हा प्रोजेक्ट इथेच थांबविला नाही किंवा या प्रोजेक्टला जागा चेंज करून मिळाली नाही तर रस्त्यावर येऊन आंदोलन करतील किंवा न्यायालयामध्ये जाऊन लढाई लढण्याचा सुद्धा आज इथे सर्व लोकांनी निर्णय घेतलेला आहे। आज रामटेक गांधी चौक इथे रामटेक गड मंदिराकरिता जो रोपवेचा जो एकंदरीत प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे, त्या रोपवेचं इन्स्टॉलेशन ज्या ठिकाणी होत आहे ते ठिकाण रोपवे करिता पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हितकारक नसून तेथील लोकवस्तीच्या साठी सुद्धा ते अडचणीचं ठरत आहे। शिवाय या ठिकाणी जे केंद्र सरकारने नामदार नितीनजी गडकरी साहेबांनी जो निधी दिलेला आहे तो नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया याच्या अंतर्गत नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड हे गव्हर्नमेंट एंटरप्राइज आहे, त्यांच्या माध्यमातून हा निधी आहे। या निधीचा दुरुपयोग होऊ नये असं गडकरी साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे। सर्व स्थानिकांनी आज या ठिकाणी बैठक घेतली, त्यांनी सांगितलं, समजून सांगितलेलं आहे की या निधीचा दुरुपयोग कशा प्रकारे होत आहे, सरकारी निधीचा त्या ठिकाणी फसवणूक होत आहे, नागरिकाच्या जो काही एकंदरीत त्या ठिकाणी कुठलाही हितकारक होणार नाही, ना नगर परिषदेला प्रॉपर असे इन्कम मिळेल ना ग्रामपंचायतला, कारण त्या ठिकाणी पर्यटकच येऊ शकत नाही, तिथे पार्किंगची जागा नाही आहे, रहदारीसाठी त्या ठिकाणी वाहतुकीचे जास्तीत जास्त त्या ठिकाणी अडचण निर्माण होण्यासारखा स्पॉट आहे। त्यामुळे सदर जागेचा निषेध आज सर्व लोकांनी या ठिकाणी केलेला आहे। श्रीराम गडमंदिर रामटेक येथे जो रोपवेचा प्रपोजल आहे तो त्या चुकीच्या ठिकाणी त्याचे इन्स्टॉलेशन होत असल्या संदर्भात आज आम्ही सर्वपक्षीय बैठक आणि चर्चा रामटेकच्या गांधी चौकामध्ये घेतली। एक पहिली गोष्ट अशी की आमदार आशिष जयस्वाल साहेब यांनी हे सिद्ध करावं की त्यांनी ज्या ठिकाणी ते इन्स्टॉलेशन करण्याचा हट्ट घेतलाय तो टेक्निकली कसा बरोबर आहे, किंवा आम्ही सर्व पक्षीय लोक माननीय उच्च न्यायालयामध्ये जाऊन या विरोधामध्ये जनहित याचिका दाखल करून हा रोपवे त्या ठिकाणी कसा तांत्रिकदृष्ट्या चुकीचा आहे हे सिद्ध करण्याचे आम्ही प्रयत्न करू। क्या आप अपने घर के पुराने फर्नीचर से तंग आ गए हैं तो अपने फर्नीचर को रिप्लेस करिए इंडियन फर्नीचर के साथ, जहां किफायती दाम में उपलब्ध है बेस्ट क्वालिटी मॉडर्न प्रोडक्ट्स, टीवी यूनिट, मॉडर्न किचन, सोफा, बेड, मंदिर, डाइनिंग टेबल, सोफा कम बेड, वो भी कस्टमाइजेशन और होम सर्विस के साथ। हर प्रोडक्ट पर इंडियन फर्नीचर वर्क मैन्युफैक्चरर देता है 5 साल की वारंटी।
बैंक फाइनेंस ऑप्शन ऑल्सो अवेलेबल। तो बिना किसी देरी के अभी विजिट करें इंडियन फर्नीचर वर्क एंड मैन्युफैक्चरर, उदयनगर मानेवाड़ा रिंग रोड, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9700409512 पर।